मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट देत वडीगुंद्री येथील आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आहे। महत्वाची मीटिंग सुरू आहे। 50% ओपन मध्ये फील व्हायचे आणि ओपन मध्ये 50% ओपन मधून यायचे, पण 100% ओपनच्या ओपन करायला लागले आणि ओबीसीच्या आणि कॅटेगरीच्या लोकांचा हक्क दाबण्याचं काम सुद्धा झालं। की आता मी हा विषय पूर्वीच मांडला होता, पण आता भोगे साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भातल्या वेदना त्या ठिकाणी सांगितलं। मी एवढंच सांगतो, आमच्या लक्ष्मण भाऊला माझा लहान बंधू आहे, तुम्ही फार मोठी शक्ती ओबीसीची उभं करण्याचं काम केलंय। त्यावेळेस इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस ओबीसीच्या हक्काच्या वेळेस ज्या वेळेस नाव निघालं निघेल त्यावेळेस आमच्या बाबांचं नाव बाबा, आपला नवनाथ बाबा आणि आमच्या लक्ष्मण भाऊचं नाव नक्की त्या पुस्तकात नोंद असेल की आपल्याला भूमिका समाजाप्रती तुम्ही घेतली। मी तुमचा अभिनंदनही करू शकत नाही, कारण मनात वेदना आहे, पण हे याला मात्र नक्कीच बड्याचे हौसले तोडणारा तुमचा हे ताकद या तुमच्या माध्यमातून उभी झाली आहे। मोठ्या मोठ्यांनी जे काही समाजाला वेठीस धरून समाजाला मालकी सांगायचा जो काही प्रयत्न झाला होता आणि आम्ही म्हणून ते सरकारकडे अशी काही लोकांची जी काही भूमिका होती, त्याला मात्र आजच्या तुमच्या या उपोषणामुळे, या आंदोलनामुळे मात्र पुढच्याचे हात कुठल्याही ठिकाणी तुमच्या हक्कापासून दूर ठेवताना त्यांचं पेन आणि हात कापल्याशिवाय राहणार नाही, त्याचं थरथर कापेल अशी शक्ती तुमच्या या ताकदीमुळे निर्माण झाली आहे। हा मला एक अभिमान वाटतो आणि तुम्ही इतकं मोठं काम, मोठं समर्पण केलं आहे, त्याबद्दल मला तुमचं कौतुक आहे। आणि ओबीसी बांधवांनी सांगतो की मी शेवटपर्यंत सत्ता पद यापेक्षा मी ओबीसी बांधव माझा महत्वाचा आहे। एवढे विश्वास देतो, वचन देतो आणि माझं